नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण DSP म्युच्युअल फंडच्या एका अशा प्लॅनबद्दल बोलणार आहोत, ज्यात जर तुम्ही 5 वर्षाआधी फक्त 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते तर तो 1 लाख रुपयांचा अमाऊंट आज 3,27,920 रुपये बनले असते. आणि जर तुम्ही DSP म्युच्युअल फंडच्या या प्लॅनमध्ये जर 3 वर्षापूर्वी फक्त 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते तर तो 1 लाख रुपयांचा अमाऊंट आज 1,67,456 रुपये बनले असते. आणि जर तुम्ही DSP म्युच्युअल फंडच्या या प्लॅनमध्ये जर 1 वर्षाआधी फक्त 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते तर तो 1 लाख रुपयांचा अमाऊंट आज 1,44,030 रुपये बनले असते. तर कोणता आहे हा DSP म्युच्युअल फंडचा प्लॅनची बेसिक इन्फॉर्मेशन आणि किती रुपये भरून किती रुपये मिळेल ही सर्वची सर्व इन्फॉर्मेशन जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. तर चला आता सर्वप्रथम बघूया DSP म्युच्युअल फंड प्लॅनचे नाव. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण DSP हेल्थ केअर फंड डायरेक्ट ग्रोथ प्लॅनबद्दल बोलणार आहोत. चला आता या फंडची काही बेसिक इन्फॉर्मेशन बघूया. तर या फंडचा ऑल टाईम रिटर्न आहे 26.5%चा. या फंडचे लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 26.8%चे. या फंडचे लास्ट 3 इयरचे रिटर्न आहे 18.8%चे. आणि या फंडचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 44%चे. आणि हा फंड सन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीज लिमिटेड, सुवेन फार्मास्युटिकल्स लिमिटेड आणि IPCA लॅबोरेटरीज लिमिटेड अशा टोटल 27 कंपनीमध्ये हा फंड आपले पैसे इन्व्हेस्ट करतो. आणि या फंडचा NAV म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू 33.55 रुपये आहे. फंडची रेटिंग 4 आउट ऑफ 5 आहे. आणि या फंडचा फंड साईज 2023 करोड रुपये आहे. म्हणजे लोकांनी 2023 करोड रुपये या फंडमध्ये इन्व्हेस्ट केले आहे. आणि या फंडमध्ये मिनिमम 100 रुपयांची SIP स्टार्ट करता येते. तसेच या फंडमध्ये मिनिमम 100 रुपये लमसम इन्व्हेस्ट करता येते. आणि या फंडचा एक्सपेन्स रेशो 0.65%चा आहे. चला आता बघूया एक्झिट लोड. तर जर तुम्ही या फंडला 1 महिन्याच्या आत रिडीम केले तर तुम्हाला 0.5%चा एक्झिट लोड चार्ज द्यावा लागेल. चला आता बोलूया टॅक्सबद्दल. तर जर तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर 1 वर्षाच्या आधीच फंडला रिडीम केले तर तुमच्या रिटर्नवर 15% टॅक्स आकारला जाईल. आणि 1 वर्षानंतर रिडीम केले तर तुम्हाला एका आर्थिक वर्षात 1 लाख रुपयापेक्षा जास्त परताव्यावर 10% LTCG म्हणजे लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागेल. चला आता बघूया DSP म्युच्युअल फंड हाऊस अँड इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्हबद्दल. तर DSP म्युच्युअल फंडची इंडियामध्ये रँक 10 आहे. आणि याचा टोटल ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट आहे 1,40,621 करोड रुपये. चला आता बघूया या फंडचे कॅल्क्युलेशन. तर या फंडचे ऑल टाईम रिटर्न आहे 26.5%चे. लास्ट 5 इयरचे रिटर्न आहे 26.8%चे. आणि या फंडचे लास्ट 1 इयरचे रिटर्न आहे 44%चे. तर आपण एक्सपेक्टेड रिटर्न रेट पर ॲनम 21% घेऊन कॅल्क्युलेशन करूया. तर चला आता बघूया जर तुम्ही या फंडमध्ये फक्त एकदा 40,000 रुपये इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला किती रिटर्न मिळेल. तर जर तुम्ही या फंडमध्ये लमसम 40,000 रुपये 10 वर्षासाठी इन्व्हेस्ट कराल तर तुम्हाला इस्टिमेटेड रिटर्न मिळेल 2,29,100 रुपये. असे तुम्हाला टोटल 2,69,100 रुपये मिळू शकते. आणि जर तुम्ही या फंडमध्ये लमसम 40,000 रुपये 20 वर्षासाठी इन्व्हेस्ट कराल तर तुम्हाला इस्टिमेटेड
रिटर्न मिळेल 17,70,370 रुपये. असे तुम्हाला टोटल 18,10,370 रुपये मिळू शकते. आणि जर तुम्ही या फंडमध्ये लमसम 40,000 रुपये 25 वर्षासाठी इन्व्हेस्ट कराल तर तुम्हाला इस्टिमेटेड रिटर्न मिळेल 46,55,634 रुपये. असे तुम्हाला टोटल 46,95,634 रुपये मिळू शकते. आणि जर तुम्ही या फंडमध्ये लमसम 40,000 रुपये 30 वर्षासाठी इन्व्हेस्ट कराल तर तुम्हाला इस्टिमेटेड रिटर्न मिळेल 1,21,39,266 रुपये. असे तुम्हाला टोटल 1,21,79,266 रुपये मिळू शकते. तर मित्रांनो, ही होती DSP हेल्थकेअर फंड डायरेक्ट ग्रोथ प्लॅनची इन्फॉर्मेशन. जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रासोबत शेअर पण करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद.